नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक छोटंसं परंतु अतिशय सुंदर असं ठिकाण आहे, त्या ठिकाणावरती घेऊन जाणार आहे. कॅनडामध्ये सध्या आता उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झालेली आहे. जुलै महिन्यामध्ये सर्वात जास्त उष्णता असते. या दिवसांमध्ये टेम्परेचर साधारण 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचतं. त्याचबरोबर मुलांना पण आता शाळेला सध्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे आता जास्तीत जास्त फॅमिलीज अशा सुंदर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बाहेर येत आहेत. तसं पाहिलं तर कॅनडामध्ये गरमीचे दिवस हे फार कमी असतात. साधारण जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये थोडीफार गरमी असते. त्यामुळे या दिवसांचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करून बाहेर पडावं लागतं. त्यानंतर जवळपास 5 ते 6 महिने कॅनडामध्ये खूप थंडी असते आणि बर्फाचे दिवस असतात. साधारण नोव्हेंबरपासून ते एप्रिलपर्यंत कॅनडामध्ये बर्फ असतो. साधारण गेल्या 2 आठवड्यापासून कॅनडामध्ये बरीच गरमी वाढलेली आहे आणि या गरमीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आता बरेच लोक बीचेसवरती जात आहेत. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जर आपल्याला कॅनडातील निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल तर आपल्याला छोट्या रस्त्यांनी प्रवास करावा लागतो. जर आपण हायवेने प्रवास केला तर आपल्याला या प्रकारचे निसर्ग सौंदर्य त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. शेतकऱ्यांची सुंदर घरं आणि वेगवेगळ्या प्रकारची मस्त बहरलेली पिकं जर आपल्याला पाहायची असतील तर आपल्याला छोट्या रस्त्यांनी प्रवास करणं हा गरजेचा असतो. सध्या हा दिसणारा सुंदर हिरवा निसर्ग अगदी काही महिन्यामध्येच पूर्णपणे बदलून जातो. आपल्याला विश्वास बसणार नाही, इतका मोठा बदल निसर्गामध्ये होतो. सर्वत्र आपल्याला पांढरा शुभ्र बर्फ पसरलेला दिसतो. ट्रक घेऊन येते काय काय म्हणता गेले का? निसर्गाचं हे चक्र कधी कोणासाठी थांबत नाही. आपण मात्र वेळेवरती या निसर्गाचा उपयोग करून जास्तीत जास्त आनंद घेतला पाहिजे. मित्रांनो, आज तुम्हाला मी पोर्ट स्टॅन्ली या नावाचं एक छोटंसं सुंदर गाव आहे या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. या ठिकाणावरती एक सुंदर असा बीच आहे. त्या बीचवरती आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत. टोरंटो शहराच्या आजूबाजूला असंख्य असे छोटे छोटे टाउन्स आहेत, ज्या ठिकाणावरती पर्यटक सुट्टीच्या दिवशी आपल्या फॅमिलीला घेऊन येतात. टोरंटो शहरापासून पोर्ट स्टॅन्लीला जाण्यासाठी साधारण 2.5 ते 3 तासाचा वेळ लागतो. या ठिकाणी एक अतिशय सुंदर असा बीच आहे आणि त्या बीचचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणावरती खूप जास्त प्रमाणामध्ये येतात. पोर्ट स्टॅन्ली या ठिकाणी एंट्री करताच आपल्याला एक आश्चर्यकारक असा पूल पाहायला मिळतो. जेव्हा या ठिकाणावरती मोठी जहाजं येतात, त्या जहाजांना रस्ता देण्यासाठी हा पूल वर उचलला जातो. लकीली हे दृश्य आज आम्हाला पाहायला मिळालं. इतक्या छोट्याशा ठिकाणावरती पण या प्रकारची सुविधा केलेली आहे हे पाहून खरंच खूप आश्चर्य वाटलं. कोण डोंगर सकच आहे?
चला तर मित्रांनो, मग तुम्ही पण आमच्या सोबत राहा आणि हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅनडातील सुंदर निसर्ग आणि बरंच काही पाहायला मिळेल. I've seen the beach now. या ठिकाणी जो बीच आहे, या ठिकाणावरती आपल्याला आल्यावरती अगदी समुद्र किनाऱ्यावरती आल्यासारखा आपल्याला भास होतो. मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. आज वातावरणामध्ये बरीच गरमी होती आणि या उष्णतेपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी या बीचवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आम्हाला आलेले दिसले. देऊ का तुम्हाला? आपणच सोबत राहूया. या धपाटे खायला. या ठिकाणावरती यायला आम्हाला साधारण दुपारचे 3 वाजले होते. त्यामुळे आम्ही सर्वांनी अगोदर दुपारचं जेवण केलं आणि त्यानंतर पाण्यामध्ये उतरलो.
रियाज पास ऑन पास करा अशा गरम वातावरणामध्ये आम्ही सर्वांनी या ठिकाणी पाण्यामध्ये पोहण्याचा भरपूर आनंद घेतला. शेवटी शिल्पानी आणि आशाताईंनी पण या पाण्यामध्ये उतरण्याची डेअरिंग केली. हाताला धरा. हाताला धरा. हवेमुळे लाटांचं प्रेशर हे खूप जास्त होतं, त्यामुळे या ठिकाणी पोहण्यास थोडीशी अडचण येत होती. हाताला धरलं पाहिजे. हाताला धरा एकमेकींच्या सपोर्ट राहते. हाताला धरा. सगळे जण एक ग्रुपना राहा. एकत्र राहा. मम्मीला धरा. या ठिकाणी असलेला हा बीच बऱ्याच मोठ्या आकाराचा आहे, त्यामुळे या ठिकाणावरती बरेच पर्यटक वेगवेगळे खेळ खेळताना पण दिसतात. काही जण आम्हाला या ठिकाणी व्हॉलीबॉलचा गेम खेळताना दिसले. जवळपास 3 ते 4 तास आम्ही या ठिकाणावरती होतो. भरपूर पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही सर्वजण घरी निघालो.
पोर्ट स्टॅन्ली हे एक छोटंसं टाऊन आहे. या ठिकाणावरती जो बीच आहे त्या बीचसाठी हे टाऊन जास्त प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या ठिकाणावरती पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते. या ठिकाणावरती आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पण करू शकतो. कुठे जायचं रे? वर का खाली? घरी परत जात असताना वाटेमध्ये मुलांना आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली. त्यामुळे आम्ही सर्वांनी एका ठिकाणी थांबून आईस्क्रीम घेतली. कॅनडामध्ये आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स असलेल्या बेस्ट क्वालिटी आईस्क्रीम्स खायला मिळतात. प्रवास करत असताना रस्त्याच्या आजूबाजूला अशा प्रकारचे आईस्क्रीमचे दुकान आपल्याला कॅनडामध्ये सर्वत्र दिसतात. चला Hey, yeah, come on, come on. Mango? Yeah. Thank you. Thank you. Soft. You want a cup? No, it's okay. Are you okay? Yeah. Okay, eat that. Excuse me. Yeah. I'll eat them. It's not melting. Bro, look at my hand. आईस्क्रीम खाल्ल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्ही सर्वजण खूप आवडीने पाहता, परंतु कॉमेंट्स मात्र खूप कमी जण करतात. माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर तुम्हाला थोडासा फ्री टाईम असेल तर कॉमेंट नक्की करा, कारण तुमचे 2 शब्द मला वाचायला नक्की आवडतील.
चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.